हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर सध्या मी हा बघा बैलगाडीवर आणि आता मी चाललो वावरामध्ये कडबा आणायसाठी। हे बघा आपले जीवाचे बैल जोड शिवाचे बैल जोड एक बी नाही आमच्याकडे। पोचलं वावरात आणि हे बघा इथं आहे आपली बैलगाडी। हे बघा समजा बैलगाडी आम्ही एवढी भरली। मी जर का समजा असं खाली उभं राहिलो ते पहा डोसक्याच्या वरी बैलगाडी आहे। आणि समजा आता आम्ही चाललो पाणी प्यायला। मी हा विशाल आणि विकास दोघंजण आता। तर चला पहिले जाऊ विहिरीवर पाणी पिऊ आणि मग वापस येऊ। इथं होतं आपलं कुटार। कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं मागच्या समजा इथं आपण समजा 2 गाड्या कुटार नेलं होतं। आता आम्ही चाललो पाणी प्यायला। तिथं विहीर आहे, विकासच्या हातामध्ये कळशी आहे आणि माझ्या हातामध्ये दोरी आहे। हे पहा इथं पाणी विहिरीमध्ये पाणी एवढं आहे। आता कळशी काढली, आता पियाचं पाणी। तर मित्रांनो आलो सध्या घरी। तिथे आपली बैलगाडी जे की आता तुम्ही पाहिली कडब्यानं भरून होती आणि ते बघा त्या साईडला लावला आपला आपण कडबा आता। आणि इथं फा अश्विनीनं करल्या कुरुड्या पापड कुरुड्या होत आहे बघा। एवढ्या 2 बाजा टाकल्या कुरुड्या। हा निघायल्या लय पतल्या झाल्या आहे ना। कसं काढावं मला तर काही समजेना झालं। अशा तणवायला लागतात, अशा तणून काढायला लागतात। कुरुड्या जेव्हा उन्हामध्ये समजा बनवून उन्हामध्ये वाळू घालतात ना तेव्हा मग ते कडक होते। तर मग त्याला काढायसाठी असं पाणी शिपडा लागते त्याच्यावर, मग ते नरम होते। हे पहा सध्या माझ्या हातात आहे चमचा आणि हे जे समजा धोत्राचा कपडा आहे ना त्याला समजा असं उलट केलं आहे ना चमच्यानं आहे ना। समजा म्हणजे पहिले सरळ करायचं, मग नाही का ते असं त्याला घासायचं, घासत राहायचं तेव्हा कुठं ते निघते। समजा टोंगळ्यानं धरले याला पहिले, मग ते समजा एका हातानं होत नाही ना तर मग घासत राहतं चमच्यानं, ते जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत। हे पहा चमच्यानं घासून आहे ना ते समजा गोल होते। ते गोल आहे ना आता समजा म्हणजे तिकडं चटईवर इथं टाका लागते। समजा असं तिथं होतं ना हे बघा इथेशी टाकलं असं गोल चेहऱ्यासारखे एकदम मस्त बनवलं। आता तिथं काहीच नाही आणि आहे ना हे या चेहऱ्यासाठी समजा एक लाईक करून द्या बरं तुम्ही। हे पायी तशी समजा बाजूवर तिथल्या काढू ते जे कुरुडे हातात ते इथं आणून समजा टाकलं, एवढी एक बाज भरली। आणि मित्रांनो मी निघलो गावाच्या बाहेर सायकलवर आहो सध्या। हे पहा ही आपली सायकल आणि चाललो असंच, काही काम नव्हतं म्हणलं जराशी फिरून यावं। पुढे धोका हाय, खतरा हाय, टक्कर होऊ शकते, त्याच्यामुळे इथेशी बॅनर हे आहे समजा खंबा इथं। आणि इथं चालली आपली सायकल। इथं आहे उतार, तिथं अजिबात काही दिसत नाही पुढचं, त्याच्यामुळे तिथं ते बोर्ड लागलेलं होतं। मागं जे पाहिला होता ते एक वडा होता आपल्या गावाचा आणि हे एक वडा आहे, हे पण समजा आपल्याच गावाचा असल्यासारखा, पण या वड्याला समजा आसोलीचा वडा असं म्हणते। तर बघा इकडं वडा भक्कम लांब आहे, इकडं बी लांब आहे। इथून समजा तळ्याचा भाग आलेला आहे ते इथून जवळ दिसते। इथं आहे टेंभुर्णीचं झाड। या टेंभुर्णीच्या झाडावर म्हणजे टेंभराचं झाड समजा टेंभुर्णी म्हणतो आम्ही याला। हे झाड आहे ना म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा लय खास लय। हे जे रस्ता आहे समजा तिथे एक मंदिर आहे सैलानी बाबाचं समजा। आणि या रस्त्यानं समजा लहानपण जेव्हा होतं तेव्हा खूप या रस्त्यानं म्हणजे चक्रा मारल्या म्हणा, कामाचा रस्ता होता हे आमचा तवा। सायकलचं नाव पहा स्पेन्सरचं नाव आहे आपल्या सायकलचं। आणि समजा जवळपास संध्याकाळचे 6 वाजत आले 6। वातावरण वगैरे समजा सध्या शिरवाळ आहे आणि सूर्य बघा त्या बाजूला सूर्य आहे, भयंकर वाटायला सूर्य।
आणि इथे एक मंदिर आहे, त्या मंदिराला समजा आई नावानं समजा मंदिर म्हणते ते. तर आपण समजा रस्ता दिली सोडून आणि या बाजूला उतरलो. आता हे जे रस्ता आहे ना, हे समजा कच्चा रस्ता, जे डांबरी आहे समजा, डांबरी तर समजा दुसऱ्या बाजूला आहे, त्या बाजूला आहे. आता त्या टेंबरीच्या झाडाजवळून आलो, समजा डांबरी कोण अशी तिकडे जात. तर समजा ह्या रस्त्याला मी आलो. आता इथून समजा सूर्यफा किती भयंकर दिसते, एकदम निसर्गाची सुंदरता एकच नंबर. आणि इथं पहा मित्रांनो, याला म्हणते तर एअर वॉल. समजा हे वॉल आहे, त्या वॉलमधून समजा पाणी जे सांडायलं ना, ते म्हणजे असं पाणी वेस्ट चाललं असं नाही, ते वॉल असते एअर निघायसाठी. हा किती मोठा खंबा आहे, भरपूर मोठा खंबा आहे. इथून हे आहे ना, तिकडून आलं तळ्याकडून. आता हे चालला एकदम दूर चालला, तिकडं हर्षीचा महादेव आहे, तिकडं चालला. आणि आता माया मागं हवा एकदम जोरात चालू झाली. ते वाल पा, त्या वालचं पाणी पण बरोबर दिसणं झालं, पाणी ते तिकडे चाललं दूरच्या दूर. हवा एकदम जोरात कशी काय की अचानक सुटली. वातावरण पहा एकदम समजा काळं काळं, रोजच असं वातावरण व्हायला, रोजच्या रोजच. आणि अजून समजा अजून 6 पण वाजले नसतील बरोबर. संध्याकाळी आहे ना, एवढं समजा असं वारं येते, थंडगार लागते एकदम, अशी बा एकदम शिरवाळ येते. आणि दिवसानं काय होते काय माहिती, एवढं तपते असं उभं राहू वाटत नाही. म्हणजे असं बाहेर समजा कामच करू वाटत नाही, घरातच जाऊन बसू वाटते, नाही तर एखाद्या झाडाच्या सावलीखाली तर जाऊन बसू वाटते. असं होते वातावरण. दुपारी लयच तपते लयच कामं करू वाटत नाही. 10-11 वाजले की बस घरीच जाऊ वाटते. चला जाऊ द्या, जातो घरी आता. हवा पण खूप जोरात सुटली, एकदम वातावरण पावरी, एकदम आभाळाचं वातावरण झालं. हे बघा, हे पळसाचं झाड, आणि ते बघा कसं करायला. इकडे समजा या बाजूला आहे बघा, मागं ऊस असल्यासारखं आहे. ते ऊस नव्हे, त्याला काहीतरी म्हणते, तर त्याचं गवत समजा गाई बैल समजा ढोरं खात येतं. तर आता जाऊ दे, जाऊ आपण घराकडं.